बऱ्याच वेळेस पेशंटचं क्रिएटिनिन वाढलेलं असतं. क्रिएटिनिनचा अर्थ आहे की आपली लघवी किती काम करते, किती चांगली काम करते ते दर्शवणारा रक्ताचा रिपोर्ट. जर क्रिएटिनिन नॉर्मल पेक्षा अधिक असेल तर लहान मूतखड्यासाठी देखील त्वरित ट्रीटमेंट केली पाहिजे. जर क्रिएटिनिन वाढलं असेल ह्याचा अर्थ की जेवढी शरीराला गरज आहे तेवढी किडनी काम करत नाही. बऱ्याच वेळेस पेशंटला डायबिटीस असतो. जर तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल, तुम्हाला मूतखडा झालेला आहे, त्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, तर हे इन्फेक्शन अधिक दर्जाचं असतं. आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की पायाला जखम झाली आहे, पेशंटला डायबिटीस आहे, आता ती जखम भरत नाही. तसंच डायबिटीसमध्ये जेव्हा लघवीचे इन्फेक्शन्स, किडनीचे इन्फेक्शन्स होतात त्याची सिव्हिअरिटी जास्त असते. अशा वेळेस आपल्याला कॉम्प्लिकेशन आणि मूतखडा अशा 2 ट्रीटमेंट करावे लागतात. बऱ्याच वेळेस आम्ही पेशंटला जेव्हा सांगतो की तुम्हाला दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे तेव्हा पेशंट घाबरून जातात. असा कोणताही व्यक्ती नाही ज्याला स्वतःवर शस्त्रक्रिया करून घ्यायची इच्छा आहे. पण जर आपण टाइमात मूतखड्याची ट्रीटमेंट नाही केली आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढले तर कधी कधी किडनी खराब होऊ शकते, कधी कधी पेशंटला डायलिसिस सुद्धा लागू शकतं. त्याचा सगळ्यात चांगला मार्ग असा की तुम्ही किडनी तज्ञ, युरोलॉजिस्ट जे मूतखड्याचे ऑपरेशन करतात, तुम्ही त्यांचा सल्ला घ्यावा. ते पेशंट बघतील, ब्लड टेस्ट बघतील, सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन बघतील आणि मग तुम्हाला सल्ला देतील की आपण थांबू शकतो, खडा पडायची वाट बघू शकतो का दुर्बिणीने हा खडा काढून घ्यायला पाहिजे. आज 2026 आहे. आपल्याकडे आधुनिक दुर्बिणी आलेल्या आहेत. कुठेही कापायची किंवा शिवायची गरज पडत नाही. दुर्बिणीने मूतखड्यांचे ट्रीटमेंट अतिशय सोपे झालेले आहे. म्हणून ज्या लोकांना मूतखडा आहे, ज्या रुग्णांना मूतखडा आहे त्यांनी युरोलॉजिस्टला भेटून सल्ला घ्यावा. 2026 आहे. या काळात आपल्याकडे आधुनिक दुर्बिणी आहेत. बिना टाक्याचे, बिना कापायचे आपण मूतखड्याची ट्रीटमेंट करू शकतो. जर आपल्याला आपली किडनी जपायची आहे तर तुम्ही त्वरित तुमच्या युरोलॉजिस्टला भेटा, त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि आपली काळजी घ्या.